गुड इव्हनिंग. इगतपुरी एमर्जन्सी न्यूजतर्फे जाहीद खान. आज नाशिक जिल्ह्यात हेमंतप्पा गोडसे एकनाथ शिंदे गट यांचा उमेदवारी अर्ज मान्य करण्यात आलेला आहे. त्यांना एबी फॉर्म देण्यात आलेला आहे. त्यांची निशाणी धनुष्य या निशाणीवर ते तिसऱ्यांदा नाशिकमध्ये खासदारकीचे निवडणूक लढवणार आहे आणि इगतपुरी शहरात त्यांचे सर्व कार्यकर्ते, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस हे सक्रिय झालेले आहे. महिला गटही सक्रिय झालेला आहे आणि गेल्या 2 दिवसापासून इगतपुरी शहरात युवा कार्यकर्ते एकनाथ शिंदे गटात प्रवेश करत आहे. हे थेट दृश्य एमर्जन्सी न्यूजतर्फे मी आपल्याला लाईव्ह दाखवलेले आहे आणि उद्या सकाळी घाटनदेवी येथून प्रचाराचा नारळ फुटल्यानंतर हेमंतप्पा नाशिक येथे फॉर्म भरण्यासाठी रवाना होणार आहे. तरी आपण भडांगे साहेबांशी विचारूया का काय त्यांचं मत आहे, कारण की त्यांची इगतपुरी शहरात मोठी भूमिका आहे. जय भीम, जय महाराष्ट्र. भडांगे साहेब, काय आज युवकांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे गटात प्रवेश केलेला आहे, आपलं काय मत आहे उद्याचं? जय भीम, जय महाराष्ट्र. आज 1 मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी नाशिक जिल्ह्याचे शिवसेना शिंदे गटाचे लोकप्रिय खासदार माननीय हेमंतप्पा गोडसे यांची सलग तिसऱ्यांदा उमेदवारी अधिकृतरित्या जाहीर केली. या आनंदाच्या दिवशी इगतपुरी शहरामध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये खूप आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. या आनंदामध्ये भर टाकण्याकरिता आमचे इगतपुरी शहराचे युवा सेनेचे प्रमुख माननीय महेंद्र सिंगजी, तसेच युवा सेनेचे शहराचे सरचिटणीस अंशुलजी मेहरोत्रा यांच्या नेतृत्वाखाली असंख्य कार्यकर्त्यांनी, असंख्य युवकांनी आमच्या शिवसेना शहर, इगतपुरी शहर या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. आम्हाला खात्री आहे की हेमंतप्पा गोडसे हे तिसऱ्यांदा लोकसभेची जागा जिंकतील आणि केंद्रामध्ये केंद्रीय मंत्री म्हणून लवकरात लवकर जातील. धन्यवाद. जय भीम, जय. एमर्जन्सी न्यूज तर्फे जाहीद खान. धन्यवाद. इगतपुरी. इगतपुरी शहरामध्ये भरपूर युवकांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे. ही आमच्या सर्व युवकांसाठी एक खुशीची, म्हणजे एकदम उत्साहाची बातमी आहे. आम्हाला या गोष्टीचा खूप आनंद होत आहे की भरपूर कार्यकर्ते शिंदे गटामध्ये प्रवेश घेत आहेत आणि याच्या कारणामुळे शिंदे गटाची ताकद ही अख्ख्या इगतपुरीमध्ये दिसू लागलेली आहे. आणि आम्ही या शब्दाची पण शाश्वती देतो की हेमंतप्पा गोडसे हे नक्कीच या खासदारीमध्ये निवडून येतील आणि आम्ही तशी ताकद लावू इगतपुरीमध्ये. नमस्कार.